नमस्ते, नैनाज व्हेज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण ग्रीन पीस करी किंवा वाटाण्याची उसळ करणार आहोत आणि ही उसळ चपाती, पुरी, पराठा, चाट आयटमसाठी सुद्धा छान लागते। तर इथे सुके वाटाणे पाण्यात भिजवलेले आहेत ओव्हरनाईट, रात्रभर किंवा 7-8 तास तरी भिजवायला पाहिजे। नंतर ते प्रेशर कुकरमध्ये 2 शिट्ट्या होईपर्यंत शिजवून घ्या। 2 ते 3 शिट्ट्या तुमच्या कुकरला किती लागतील त्याप्रमाणे। तर इथे मी बघू शकता तुम्ही ते शिजलेले आहेत आणि आता हे शिजलेले वाटाणे मी एका कढईत घालते आहे। त्याच्यामध्ये 1 चमचा आल्याची पेस्ट घालते आहे, 1 चमचा हिरव्या मिरचीची पेस्ट घालते आहे, नंतर 1 पाव कप ओला नारळ घालते आहे। तुम्ही सुकं खोबरंसुद्धा घालू शकता। थोडा कढीपत्ता घालते आहे। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मीठ थोडंसं घालून हे आपण थोडं परत एकत्र शिजवून घेतो 1-2-3 मिनटं। त्याच्यानंतर याच्यामध्ये एक अर्धा चमचा साखर किंवा गूळ घालू शकता आणि हे सगळं मिळून आपण 2-3 मिनटं शिजवून घेतो। झाकण ठेवून शिजवून घ्यायचं हे एकत्र। त्यानंतर त्याच्यामध्ये 1 पाव चमचा हळद घालते आहे मी, नंतर अर्धा चमचा लाल तिखट घालते आहे, 1 चमचा धणे जिरेची पावडर आहे, भाजून घेतलेले धणे जिरे, 1 चमचा गरम मसाला पावडर घालते आहे आणि अर्धा चमचा इथे मी आमचूर पावडर घालते आहे। तुम्ही आमचूर पावडरऐवजी नंतर लिंबाचा रस घालू शकता। नंतर हे सगळे मसाले एकत्र आपल्या वाटाण्याबरोबर करायचे आणि सगळं परत एकदा झाकण ठेवून 1-2-3 मिनटं शिजवून घ्यायचं आहे। आता ह्याला मी फोडणी केलेली आहे। 1 चमचा तेल, मोहरी, जिरे आणि हिंग अशी फोडणी करून मी ह्याला घातलेली आहे। तसंच चिरलेली कोथिंबीर घालते आहे मी इथे। आता झाली आपली उसळ तयार। हे सगळं व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे आणि ही तयार उसळ तुम्ही चपाती, पुरी, पराठा, डोसे याच्याबरोबर सर्व करू शकता। तसंच चाट आयटमसाठी सुद्धा पाणीपुरीमध्ये भरण्यासाठी सुद्धा ह्याला वापरू शकता किंवा मसाला पुरी म्हणून जे साऊथ इंडियामध्ये मिळतं कर्नाटकात त्याच्यासाठीही वापरू शकता। तर धन्यवाद हा व्हिडिओ बघितल्याबद्दल। लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। तर भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओच्या वेळेला।